राज ठाकरे यांनी शिक्षण धोरणात हिंदी भाषेवर विरोध केला. म्हणाले की महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांनी अशा योजनांवर विरोध करावा ज्यामध्ये हिंदी भाषा सक्तीची केली जात आहे. हिंदी भाषा जबरदस्तीने स्वीकारली जाणार नाही. राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हिंदी भाषेची पुस्तके जाळली. हिंदी भाषेच्या विरोधात झालेल्या निषेधानंतर महाराष्ट्र सरकारने नवीन दुरुस्तीमध्ये हिंदी भाषेला सक्तीच्या तिसऱ्या भाषेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. शालेय शिक्षण विभागाने 17 जून रोजी नवीन मार्गदर्शन तत्त्वे जारी केली. मुंबईत मुसळधार पाऊस सुरूच. हवामान खात्याने शहरात येलो अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे पवई तलाव दुथडीने भरून वाहू लागला. नागरिकांना सावधानी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मध्य रेल्वे मार्गावरील लोकल गाड्या 20 ते 25 मिनिटांनी उशिरा धावत आहेत. प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली आहे. लोकल गाड्यांमध्ये चढण्यासाठी चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती झाली आहे आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील गाड्या 10 ते 15 मिनिटांनी उशिरा धावत आहेत. फास्टॅग बाबत नितीन गडकरींची मोठी घोषणा. 15 ऑगस्ट पासून 3000 रुपयांनी मिळणार वार्षिक फास्टॅग पास. हा पास सर्व टोल प्लाझांवर 1 वर्षासाठी वैध असेल. अवघ्या 10 मिनिटाच्या पावसामुळे अमरावती मधील स्टेशन रोड परिसर पाण्याखाली गेला. पाणी साचल्याने नागरिकांना मोठा त्रास झाला. साचलेल्या घाणेरड्या पाण्यातून लोकांना जावे लागले. मुंबईतील आरटीओच्या तक्रारीवरून रॅपिडो आणि उबर विरुद्ध विदाऊट लायसन्स बाईक टॅक्सी चालवण्याबद्दल फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. कंपन्या विदाऊट लायसन्स आणि परवानगी शिवाय लोकांना सेवा देत होत्या. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर बांगलादेशीय नागरिकांना घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनचा अपघात. भटाण बोगद्यात पोलिसांच्या व्हॅनसह 8 वाहने एकमेकांवर आदळली. अपघातात 27हून अधिक लोक जखमी. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सातिवली उड्डाणपूलचे काम अपूर्ण असल्याने 6 किलोमीटर लांबीची वाहतूक कोंडी झाली. एक कंत्राटदार आणि व्यवस्थापनाच्या मनमानीमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. एअर इंडिया बद्दल प्रवाशांना नाराजगी वाढली. तांत्रिक कारणामुळे मुंबईहून लखनौला जाणारी एअर इंडियाची फ्लाईट AI2491 रद्द. प्रवाशांसाठी दुसरा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल. मुंबईहून मुझफ्फरनगरला जाणाऱ्या ट्रेनचा AC अचानक बंद पडला. डायलिसिसवर असलेला एका प्रवाशाचा उष्णतेमुळे गुदमरून मृत्यू. घटनेनंतर प्रवाशांमध्ये संताप. घटनेची चौकशी सुरू आहे. नालासोपारा येथील नाले कचरा आणि गाळणे भरण्यामुळे पालिकेचे स्वच्छतेचे दावे खोटे ठरले आहेत. नाले प्लास्टिक कचऱ्याने भरल्यामुळे पुराचा धोका आहे. धारावी परिसरात पावसाळ्यात लास्टोपायरोसिस या प्राणघातक आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. जून-जुलै महिन्यात हा संसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुले आणि वृद्धांना या आजाराचा धोका जास्त आहे. पालघर तालुक्यातील वाड येथील 70 लाख रुपये खर्च करून बांधलेला पूल अपूर्ण. हळूवार आणि घाणेरडे बांधकामामुळे लोकांचा जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. कंत्राटदारांवर कारवाई होत नसल्याने लोक त्रस्त. मुंबई पोलिसांनी पॅलेस्टाईन समर्थक रॅलीला परवानगी नाकारली. हिंदू गटाने रॅलीला जोरदार विरोध केल्यानंतर घेतलेला निर्णय. अंडरवर्ल्ड संबंधाविरुद्ध निषेधाच्या पार्श्वभूमीवर भाजपने संजय राऊत यांचे माजी जवळचे सहकारी सुधाकर बडगुजर यांचे पक्षात स्वागत केले. या प्रवेशामुळे भगव्या पक्षात फूट निर्माण झाली आहे. संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आणि म्हटले की पक्षाने इतरांना तोडून आणि भ्रष्ट लोकांकडून सत्ता मिळवली तर हिंदीला लादण्यासह विरोध केला. CSMT स्थानकात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी RPF कॉन्स्टेबल विरुद्ध गुन्हा दाखल. पीडितने 1 वर्षानंतर तक्रार दाखल केली. कारण स्पष्ट केले.
मुंबईत सोन्या चांदीच्या किमतीत बदल. 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 92,500 रुपये झाली, तर चांदीची किंमत 1,11,000 रुपये प्रति किलोग्रॅमवर झाली. ट्रॅफिक पोलीस नाही, सिग्नल नाही. ठाण्यातील आनंद नगर ते मांडपा पर्यंत दररोज होणाऱ्या वाहतुकीच्या गोंधळाबद्दल नेटिझनची चिंता व्यक्त केली.